26 फेब्रुवारीला येत आहे महाशिवरात्री। या दिवशी ग्रह नक्षत्रांचा असा मिलाप होतो की ज्यामुळे व्यक्ती योग्य पद्धतीने व्रत, उपवास आणि जागरण करून आपल्या आध्यात्मिक प्रवासाला एक नव्या उंचीवर नेऊ शकतो। तर लक्षपूर्वक ऐका। पहिलं म्हणजे उपवास। या दिवशी शक्य असल्यास निराहार राहा किंवा निर्जल उपवास करू शकता। कमकुवत किंवा वृद्ध लोक द्राक्ष किंवा नारळाचं पाणी पिऊ शकतात। यामुळे अन्न पचवण्यात होणाऱ्या जीवनशक्तीचा ऱ्हास वाचतो आणि मग तिला ध्यानात लावल्याने शरीर तंदुरुस्त आणि मन प्रसन्न होतं। दुसरं म्हणजे पूजन। महाशिवरात्री व्रत हे सर्वात शक्तिशाली व्रत आहे। करोडो हत्यांचं पाप ज्याच्या माथी आहे तो सुद्धा जर विधिवत महाशिवरात्रीचं पूजन अर्चन करतो, भले मग मंदिरात नाही जाऊ शकला, आपल्या घरीच अर्चन किंवा मानसिक पूजन त्याने केलं तर भगवान शिवाच्या कृपेने त्याचे रोग, शोक, पाप, ताप नष्ट होतात आणि त्याचं हृदय प्रफुल्लित आणि पुण्यमय होतं। 4 प्रहरांची पूजा। आपल्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक या 4ही अवस्था उन्नत व्हाव्यात यासाठीच 4 प्रहरांची पूजा करणं महत्त्वाचं आहे। प्रथम प्रहर 26 फेब्रुवारी संध्याकाळी 6:29 सुरू होईल। द्वितीय प्रहर रात्री 9:34 तृतीय प्रहर मध्यरात्री 12:39 आणि चतुर्थ प्रहर पहाटे 3:45 सूर्योदयापर्यंत। आणि लक्षात ठेवा, निश्चित काळ मध्यरात्री 12:15 1:04 राहील आणि पारणा 27 फेब्रुवारी सूर्योदयाच्या नंतर आपण करू शकता। शिवलिंगावर अभिषेक अशा प्रकारे करावा। प्रथम प्रहरात दुधाने, दुसऱ्या प्रहरात दह्याने, तिसऱ्या प्रहरात तुपाने, चौथ्या प्रहरात मधाने अभिषेक करा। तिसरं म्हणजे जागरण। या दिवशी साधकांनी जागरण करून विशेषतः जप, ध्यान, ओंकार गुंजन आणि ईश्वर चिंतन करावं। यामुळे अनंत फळ प्राप्त होईल।